जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेकडून आता सभागृह स्थापित करण्यात येणार आहे आणि सभागृह सुरू केलं जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विषय असू द्या किंवा मग राज्यभरामध्ये हे सभागृह सुरू केले जातील. आपल्यासोबत संदीप देशपांडे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संदीपजी, मनसेची संकल्पना आहे, सभागृह सुरू होणार आहे, नेमकी संकल्पना काय आहे? आपण जर बघितलं तर गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. नगरसेवक नाहीत. लोकांचे प्रश्न कुठे जाऊन मांडायचे याच्यासाठी कुठला प्लॅटफॉर्म नाही. आम्ही असा विचार केला की आणि आज ज्या पद्धतीने समजा विधानसभा असेल तर विधानसभेतसुद्धा महानगरपालिकेचे प्रश्न असे कितीशे डिस्कस होतात. फार कमी, मला वाटतं तास दीड तास पण महानगरपालिकेच्या प्रश्नांसाठी मिळत नाही मुंबईच्या. तर हे प्रश्न कुठेतरी मांडले पाहिजेत. कारण आज रस्त्यांची अतिशय सगळीकडे खोदून ठेवलेले आहेत, दुरवस्था झाली आहे, त्याच्याकडे बघायला कोण अधिकारी तयार नाहीत. आज नालेसफाईचा प्रश्न जटिल होत चालला आहे. आपण परवाच सन्मान्य राजसाहेबांनी ज्या पद्धतीने दाखवलं मिठी नदीची काय अवस्था झाली, तीच अवस्था सगळ्या नाल्यांची आहे. नालेसफाई होत नाही आहे. आरोग्याची व्यवस्था अतिशय भीषण आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलचं प्रायव्हेटायझेशन करण्याचा घाट घातला जातो आहे. फेरीवाल्यांची समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे, महापालिकेच्या शाळांची समस्या आहे. आज तिथे जो स्टाफ असायला पाहिजे तो स्टाफ नाही आहे, शिक्षक नाही आहेत. अशा अनेक 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 गोष्टी आहेत ज्या महापालिकेशी संबंधित आहेत आणि त्याच्यावर कुठेच चर्चा न होता येणार, कारण कुठला प्लॅटफॉर्म नाही आहे. पहिले कशी सभागृहात चर्चा व्हायची, स्थायी समितीत चर्चा व्हायची. तर आमचं हे म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही महानगरपालिकेचं प्रति सभागृह दर 15-20 दिवसांनी एकदा या पद्धतीने भरवायचा विचार करतो आहे. त्यासाठी आम्ही मुंबईतले जे NGOज आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवणार आहोत. आम्ही सर्व राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना उभाटा असेल, शिवसेना शिंदेसाहेबांची असेल किंवा आप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या सगळ्यांना आम्ही पत्र लिहिणार आहोत. त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की तुमचे 10 प्रतिनिधी आपण या सभागृहात पाठवा. एक ज्यांना महापालिकेच्या प्रश्नांची जाण आहे अशातले काही व्यक्ती आम्ही तिथे महापौर म्हणून बसवू. महानगरपालिका आयुक्तांनासुद्धा आम्ही पत्र लिहिणार आहोत की त्यांचा प्रतिनिधी त्यांनी उत्तर देण्यासाठी सभागृहात पाठवावा. पाठवला ठीक आहे, नाही पाठवला ठीक आहे, पण पाठवावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण शेवट लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. या पूर्ण सभागृहाचं लाईव्ह टेलिकास्ट आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून करू किंवा आपल्यालाही बोलवू. आम्ही तिथे आपणही दाखवलं तर आम्हाला आनंदच होईल त्याच्यामध्ये. आणि हे प्रश्न, जनतेचे प्रश्न हे जनतेसमोर येणं आवश्यक आहे. या प्रश्नांवर चर्चा होणं आवश्यक आहे. समजा काही ठिकाणी चांगलं गार्डन आहे, त्याला निधी नाही आहे, असंच पडू नये, त्याचीही मागणी त्या सभागृहात करता येऊ शकते. अशा महानगरपालिकेच्या विविध गोष्टींवर चर्चा करण्यासाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे अशी आमची भावना आहे. हा पक्ष विरहित असेल. सगळ्या पक्षांना आमचं आमंत्रण आहे, त्याच्यामध्ये सगळ्या NGOजना आमंत्रण आहे, सगळ्या नागरिकांना आमंत्रण आहे. एक नागरिकांची आम्ही कमिटी करू. त्या सभागृहाचा अजेंडा काय असेल, म्हणजे समजा आज कुठल्या 4 विषयांवर चर्चा होणार आहे, रस्त्याचे आहेत, नालेसफाईचे आहेत, ते 4 विषय आम्ही किंवा 5 विषय आम्ही जसे वेळेची उपलब्धता असेल त्याप्रमाणे आम्ही ठरवू आणि त्या सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा होतील. त्याचे मिनिट्स आम्ही आयुक्तांना सबमिट करू. हे झालं आमचं पूर्ण मुंबईच्या लेवलवर हे सभागृह भरेल. आम्ही आमच्या विभागाध्यक्षांनी अशी विनंती करू की त्यांनी त्यांच्या वॉर्ड लेवलवर प्रभाग समितीची पण प्रभाग समितीची पण रचना करावी. जे लोकल प्रॉब्लेम, समजा माझ्या गल्लीतला कचरा उचलला जात नाही, हा लोकल प्रॉब्लेम, हा काय सभागृहात तुम्हाला चर्चेला आणतात, पण तो ते लोकल लेवलवर पण चर्चेला आला पाहिजे. कारण जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत काय मग स्वस्त बसणार का? आता निवडणुका अजून समजा 2 वर्ष नाही झाले तर काय करणार? हा कुठेतरी आवाज महानगरपालिकेपर्यंत पोचला पाहिजे. रोज तर तुम्ही मोर्चा काढू शकत नाही, रोज आंदोलन होणं शक्य नाही. मग ह्या माध्यमातून या गोष्टी पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न हा आमच्याकडनं आम्ही करणार आहोत. नक्कीच. प्रति सभागृह तुम्ही सुरू करणार, यानंतर प्रति महापौर सुद्धा बसवलं जाईल, प्रति स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर अध्यक्षांची पण अध्यक्ष वगैरे नाही,
प्रतिमहापौर असतील आणि सभागृहात ज्या नागरिकांना त्यांचं म्हणणं मांडायचं आहे की ज्या NGOजना रिप्रेझेंटेटिव्ह करायचे किंवा ज्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतील त्यांना आम्ही तिथे निश्चितपणे आमंत्रण करू. सध्याचे जे आयुक्त आहेत ते कुठेतरी त्यांचं फेल्युअर आहे. मुंबईची जी अवस्था सध्याची झालेली आहे, रस्त्यात खड्डे आहेत, रस्ते खोदलेले आहेत. नाही, मला असं वाटतं नुसत्या एकट्या आयुक्तांचा फेल्युअर नाही आहे, हे सिस्टीमचं फेल्युअर आहे. कारण सिस्टीमच चालू नाही आहे. आज 3 वर्ष झाली. बघा, महानगरपालिका ही 2 चाकांवर चालते. त्याचं एक चाक आहे लोकप्रतिनिधी आणि एक चाक आहे प्रशासन. तर आता सध्या एका चाकावर जर गाडी चालली तर गाडी इम्बॅलन्स होते, दुसरं चाक नसेल तर. त्यामुळे मला असं वाटतं हे दुसरं चाक तयार करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो आहे. नक्कीच. शुभेच्छा आहेत तुम्हाला यासाठी. आणि जनतेला पण हे आवडेल असं वाटतं तुम्हाला, आणि कसा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे? हे चांगला प्रतिसाद मिळेल. शेवट लोकांना त्यांचं म्हणणं मांडायचं आहे, कुठे प्लॅटफॉर्म नाही आहे. बघा, प्रत्येकजण काही पत्रकार परिषद घेऊ शकत नाही आणि ते पॉसिबल पण नाही आहे प्रॅक्टिकली. तर त्यांना कुठेतरी एक कॉमन प्लॅटफॉर्म निर्माण झाला पाहिजे अशी आमची भावना आहे. नक्कीच. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कात गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त जे भाषण केलं ते विरोधकांच्या जिवारी लागलेलं वाटतंय. बरीच टीका टिप्पणी त्यावर होत आहे. कुणी व्हिडिओ तयार करत आहे, कुणी इंस्टाग्रामवरती तुमचे पोपटपंचीचे त्या ठिकाणी इंस्टाग्रामवरती स्टेटस ठेवत आहे. यांना उत्तर कसं देणार संदीप देशपांडे? काय उत्तर द्यायची गरज नाही आहे त्याला. कसं आहे, त्यांना ही गोष्ट लक्षात असली पाहिजे की ते जेव्हा वैयक्तिकरित्या राजसाहेबांवर बोलतात तेव्हा आम्हालाही दुःख होतं. तेव्हा त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पण आशिष शेलारांना एक संदेश या माध्यमातून क्लिअर कट की यापुढे त्यांनी बोलताना सावधगिरी बाळगावी, जे पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं भूतकाळात. म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या पॉलिसीवर बोला ना, पॉलिसीला विरोध असणार. तुम्ही वैयक्तिक जर राजसाहेबांवर टीका केली तर त्याचे परिणाम असेच होऊ शकतात. नक्कीच. संदीप देशपांडे आपल्या भूमिकेवर पण ठाम राहणार शेवटपर्यंत? नाही, ठामच आहे ना. आम्ही कधी भूमिका बदलली. मुळं आता विषय आहे बघा, हे सगळे विषय आहेत ना, काय कविता केली मी, काय, हे काही जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय नाही आहे. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आहेत रस्ते, आरोग्य, चालायला फुटपाथ नाही, शाळा महापालिकेच्या, हे विषय महत्त्वाचे आहेत आणि आम्ही ह्या विषयांवर पुढे काम करणार आहोत. नक्की. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.